आज केपीएल स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून हा 7वा सामना मैदानातून सुरू होतो आहे. एमआय विपक्ष रोशनी लॉयन किंग. एमआय लाईफस्टाईल आणि रोशनी लॉयन किंग सलामीर जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे. नक्कीच अगदी सँडी पाटील याला आपण पाहतोय आणि अगदी संतोष तरे यांच्याकडून त्यांना शुभेच्छा आल्यात. नक्की संतोष तरे यांच्याकडून भूमिक पाटील, विकी पाटील, विशाल पाटील, विघ्नेश पाटील आणि जॉन्टी पाटील यांच्यासाठी देखील केपीएल स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. बंद्रा मारुती काल्लेर संघाचे संघनायक संतोष तरे आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. सोनल पाटील, केतन माली आणि विपुल माली मानकुलेवरून शुभम म्हात्रेसाठी आणि सोनल पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आले. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. केपीएल 2024 पर्व दुसरा. पहिल्या चेंडूवर विकेट संदीप पाटीलने घेतलेली आहे. सँडी नक्कीच पलटवार पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मधून RS एंटरप्राइजेस संघ विजय झाला होता, तर दुसऱ्या सामन्यातून भूमी डेव्हलपर संघाने त्यांना पराभूत केलाय. लॉयन किंग रोशनी यांनी पराभूत केलं होतं भूमी डेव्हलपर संघाला. यानंतर MK एंटरप्राइजेस आणि भूमी डेव्हलपर दोन्ही संघाने आपण तयार राहायचं आहे. MK एंटरप्राइजेस आणि भूमी डेव्हलपर संघाचा संघनायक जतीन मडवी इनट नंबर 3 वर आलाय. MI लाईफस्टाईल ऋतिक नॉन स्ट्राईकला जतीन मडवी. गती कमी केलेली आहे. चेंडूला पॉइंट रिझनला हलक्या हाताने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू चाललाय डीप पॉइंट रिझन सीमारेषेच्या बाहेर. खूप मोठी क्रेज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे जतीन मडवीनं जय पाटीलला जरूर बाद केलं होतं, मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार मारून धावसंख्येला चांगला आकार दिलाय संघनायक जतीन मडवी. 8 बघूया संदीप पाटील. चला क्षेत्ररक्षण लावून घे लगेच. आपण वारंवार एकत्र येऊ नका. रोशनी लॉयन किंग
रोशनी लाईन किंग संघ आहे. सँडी पाटील बघूया इथे चौकारांची हॅट्रिक होईल डॉट की विकेट. जतीन इथे पुन्हा एकदा चेंडूला अगदी उडवला. स्केरबी विकेट. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सीमापार. चेंडू मध्ये 3 चौकार. जतीन मडवी ऑन दी फायर. चांगली सुरुवात. आरएस इंटरबॅचेस सलग 2 सामने पराभूत झालाय. पहिला उजळीने सामना त्यांनी जिंकला होता, मात्र त्यानंतर कुठेतरी 2 सामन्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. जतीन मडवीनं या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 13 वर खेळतोय. विजय पाटील 0 वर बाद झालेत. बघूया ऋतिक ओव्हर नंबर 1. संदीप पाटील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी ओव्हर द विकेट. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. हेमांजी घरात यांच्या माध्यमातून इथे चाबूक फटका. अप्रतिम चेंडू जातोय अगदी गार्डन पार्क मध्ये. हवाई सपार षटकार. कमालीची फलंदाजी. ऋतिक षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. 13 वर जतीन, 6 वर ऋतिक. विजय बाद झाले 0 वर. 1 ओव्हर 1 बाद 19. मिळालेत. सकाळपासून आपण पाहतोय जे संघ पहिल्या फेरीमध्ये जिंकलेत त्यांना मात्र दुसऱ्या फेरीतून पराभवाला सामोरे जावं लागलेले. एक मात्र असा संघ आहे एमके इंटरबॅचेस सलग 2 सामने जिंकलेला आहे. नक्कीच अगदी रोहित म्हात्रे ची चांगली कामगिरी आहे. यानंतर एमके इंटरबॅचेस आणि भूमी डेव्हलपर तयार राहायचं आहे टॉस साठी. गोलंदाज कोणाला आहे? यतेश म्हात्रे गोलंदाजाचं नाव. यश राज. चांगली सुरुवात या सामन्यातून. जतीन आणि ऋतिकला सूर गवसलाय. 20 धावा. यशराज पाटील इथे फुलटॉस मिड विकेटला टिपला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. ऋतिक नक्कीच आजच्या दिवसात आपण विचार केला तर पहा क्षेत्ररक्षण एकंदरीत चांगलं झालेलं आहे. प्रत्येक सामन्यातून कित्येक चांगले झेल पकडले गेलेले आहेत. चेंडूला पुन्हा एकदा प्लेगचा फटका केले. गॅप मधून चेंडू एका टप्प्याने सीमा पार.
येतोय चौकार. अतुल धावसंख्या 24. 9 चेंडूमध्ये 24 धावा आलेत. जतीन खेळतोय 14 वर, ऋतिक बाद झालाय 6 वर, विजय पाटील 0 वर. अतुलनं चौकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. गोलंदाज यशराज. इथे गती कमी. दहा नंबर सध्या खूप चर्चेत आहेत. बैलगाडा शर्यतमध्ये हे 3 मोठी नावं महाराष्ट्रातून नंबर 1 वर आहेत. दीपेश. इथे चेंडू लेग स्ट्राइक वरचा बघूया. एसटी रक्षकांना चेंडू उचललाय. धावबादची संधी. फलंदाज दीपेश आउट. नवीन फलंदाज सचिन. नक्कीच धावसंख्या 24 आहे. 11 चेंडू आणि 24 धावा. 4 फलंदाज बाद. इथे चेंडूला अगदी ऑफ साईडला जतीन केलून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ओव्हर 4 बाद 26. आजच्या दिवसावर आपण पाहिलं तर MK एंटरप्राइजेस सरांनी सलग 2 विजय संपादन केलेले आहेत. तेराच्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 26 आलेत. केशव पाटील आणि मनोहर प्रभाकर पाटील यांचा संघ सध्या ऑल इज वेल आहे. 2 सामन्यातून 2 विजय. तर या उलट आर्यस 3 सामने केलाय. 1 विजय 2 पराभव. मात्रे वॉरियर्स 2 सामने केलाय. 1 विजय 1 पराभव. भूमी डेव्हलपर 2 सामने केलाय. 1 विजय 1 पराभव. आणि MI लाईफस्टाईल
हा तिसरा सामना खेळतोय, 2 सामने पराभूत झालाय. बघूया संध्याकाळी सर्व संघांचा चांगला अपडेट आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम तिसरं ओव्हर घेऊन आले गोलंदाज. नाव काय केशव बोलत साईस. नक्की साईजला थोडीशी दुखापत जाणवते. साईस पाटील नक्कीच अगदी साईची दुखापत गंभीर असेल. नक्कीच बघूया केशव पाटील देखील मैदानामध्ये गेले होते. साईस पाटील खेळेल की नाही मला वाटतं तयार झालाय. नक्कीच आपल्या संघ मालकासाठी आपल्या संघाच्या नावासाठी साईस पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. 4-26 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर भूमी डेव्हलपर आणि MK एंटरप्राइजेस पुढील सामना असेल. आपण तयार राहा. 5 चेंडू नंतर आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. अतिशय चांगली स्पर्धा कोपर गाव खेळेगा. अख्खा कोपर खेळेगा. कोपर प्रीमियर लीग पर्व दुसरा. स्ट्राइक वर सचिन, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय जतीन मडवी. बोल्ट दांडी गोल सचिनचा त्रिफळा उडवलाय. गोलंदाज साईस पाटीलनं डीजे.
तत्पूर्वी आपण जाऊया एम के आणि भूमी या दोन संघटनांना आपण नाणेफेकी करणार आहोत. नक्कीच तिथे रोहित मात्रे उपस्थित आहेत. धन्यवाद. चला मान्यवर कक्षामधून केशवजी पाटील आपण मान्यवरांना पाठवायचं आहे. चला या आपण कोणीतरी एक जण टॉस बॉक्स मध्ये कोण 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 केशव भाऊ केशव नाव सांगा नाव. प्रभाकर पाटील ग्रामपंचायत विद्यमान कोपरचे सदस्य आहेत. प्रभाकर पाटील आणि आर्यस इंटरप्राइजेसचे ते संघ मालक देखील आहेत. या प्रभाकर पाटील तसेच चिंतामण इतरकर चिंतामणजी इतरकर आपण देखील यायचं आहे. आपल्या कोपरगावचे समाजसेवक चिंतामणजी इतरकर आणि प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. एम के आणि भूमी डेव्हलपर अभिनंदन रोहित म्हात्रे. अभिनंदन भूमी डेव्हलपर कल्पेश पाटील. प्रभाकर पाटील वेलकम. प्रभाकर पाटील आपल्या कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच आपले इतर मान्यवर जगदीशजी घरात आणि चिंतामणजी इतरकर वेलकम. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कोपर प्रीमियर लीग 2024 सुस्वागतम. या आपण तर दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय केपीएल कोपर प्रीमियर लीग 2024 आणि आम्ही कोपरकर केपीएल. कोण आवाज देईल? रोहित. यस केपीएल बघूया. केपीएल आणि एक्झॅक्ट केपीएल झालेलं आहे. धन्यवाद. भूमी डेव्हलपर आपण नाणेफेकी जिंकले. 3 ओव्हरचा सामना आहे. काय निर्णय? फिल्डिंग येणार. धन्यवाद. चला दोन्ही संघनायकांना शुभेच्छा आहेत. मान्यवरांना देखील विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. तर नाणेफेकी जिंकून भूमी डेव्हलपर संघाच्या संघनायकांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि एम के एंटरप्राइजेसला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद. 41 धावांचं लक्ष्य आहे. रोशनी लायन किंग. बघूया या सामन्यावर कुठला संघ विजयी संपादन करेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एक्केचाळीस धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आपण संदीप पाटील आणि त्याचा सहकारी आणि यशराज. नक्कीच यशराज पाटील आणि संदीप पाटील. बघा आजच्या दिवसाचा आपण अपडेट पाहिला. आतापर्यंत MI 2 सामने 2 लॉस झालाय. आरएस 3 सामने 1 विन 2 पराभव. भूमी डेव्हलपर 2 सामने 1 विन 1 पराभव. एम के 2 सामने आणि दोन्ही विजयी. म्हात्रे व्हायरस 2 सामने 1 विजय 1 पराभव. आणि लॉयन किंग 1 सामना झालाय. दुसरा सामना खेळतोय. नक्कीच 1 सामना जिंकलेला आहे आणि दुसरा सामना इथे रोशनी लॉयन किंग 41चं लक्ष्य आहे. चांगला आहे ना. उद्या दोघं कमी होतील ना. 41 धावांचं लक्ष्य.
आणि मैदानामध्ये सँडी, नक्कीच वेताल कोपार 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सँडीकडे पाहिलं जातोय. नक्कीच कोणी चेंडू इथून घेऊन जाऊ नका जुने प्लीज. अनिल मात्रे, रोहित मात्रे, सँडी पाटील कडून आपल्याला ही विनंती आहे की कोणी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन चेंडू जुने घेऊन जाऊ नका प्लीज. सर्व चेंडू आपल्यालाच खेळायला भेटतील. उद्या स्पर्धा झाल्यानंतर आपण सर्व चेंडू इथून घेऊन जा, हरकत नाहीये. 18 चेंडू आणि 41 धावा. कौशिक पाटील बॉलिंग ट्रॅकवर. चला सामना सुरू करा लगेच. आजच्या पहिल्या दिवसातील 7वा सामना आपण पाहतोय. लॉंग रन अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू संदीप पाटीलला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बघूया संदीप साठी कौशिक. इथे पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क. चेंडू डीप फाईन लेग रिझनला जातोय. नो +4. नो बॉल आलाय. इथे अगदी पंचांची तीक्ष्ण नजर. फिल्डिंग पोझिशन चुकीची आणि इथे 5 धावा. धावसंख्या 11 आणि हा चेंडू असेल फ्री हिट. नक्की संदीप पाटीलला देखील पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या होत्या. मात्र प्रत्युत्तर देताना त्याच्या बॅट मधून 2 चेंडूमध्ये 10 आलेले आहेत. एका चेंडूमध्ये आलेत. नक्कीच 11 धावा आल्यात. संदीपच्या अगदी बॅट मैदानामध्ये ज्या पद्धतीने आवाज देते असं वाटतं की चेंडू मैदानामध्ये राहणं मुश्किल आहे. इथे बघूया चांगला चेंडू होता अगदी फ्रीट. एक सिंगल. संदीप पाटील सर आणि दिनेश भांबरे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. मेन पंच संदीप पाटील, मॅन फॉर झोन अंदुरकी आणि स्क्वेअर लेग पंच दिनेश भांबरे. जॉन मन गोवे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. नक्की संदीप पाटील देखील सध्या मास्टर 40+ झोन अंदुरकी संघाकडून एक चांगले क्रिकेटर म्हणून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. तसेच आमचे सुनील म्हात्रे सर न्यू तुफान पिंपलास नवीन 40+ चे खेळाडू आहेत. चांगला फटका. साईराज यशराज याच्या बॅट मधून हा कडक षटकार. काय फलंदाजी आहे. सँडीनं ठरवलंय कुठल्याही प्रकारचा दबाव घ्यायचा नाहीये. अगदी ठोकम ठोक दे दनादन फलंदाजी करायची आहे. धावसंख्या झाली ती 18. 41 बनवायचे आहेत. बघूया कुठला संघ KPL 2024चा चॅम्पियन ठरतोय. याचं उत्तर आपल्याला उद्या मिळणार आहे. इथे यशराजनं चेंडूला अगदी समोर ठेवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चुकलेत. 2 पूर्ण. सँडीची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सँडी 40+ चा चप्पल खेळाडू आहे. वेताल कोपर संघाकडून खेळताना सँडीने देखील आपल्या केलीच्या जोरावर कित्येक सामन्यातून चांगली कामगिरी केलेली आहे. धावसंख्या 20. नक्कीच विजय स्पोर्ट खांडपे येथे मातोश्री चषकाचा विजेता वेताल कोपर संघ राहिला होता. गावदेवी राजनोली या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं अंतिम सामन्यातून. धाबा झालेत 20. चेंडू टाकून झालेत 4 चेंडू 20 धाबा. इथे हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. नक्की संदीप पाटील सरांचे दोन्ही हात समांतर. धावेल अवांतर धावेनी संघाचे टोटल 21. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि अर्ध्या धावा संघाच्या फलकावर लागलेले आहेत. नक्कीच रोशनी लॉयन किंग ऑल इज वेल. चांगला चेंडू फुल लेन डिलिव्हरी परफेक्ट यॉर्कर. कमालीचा चेंडू टाकलाय.
जतीन मडवी खुश आहे. नक्की जतीननं धावा बनवल्यात. डोक्याला हात लावू नको, अजून सामना संपलेला नाहीये. 28 बनवल्यात. पराभव स्वीकारलाय का? नाही. मग डोक्याला हात का लावतो? अजून बाकी आहेत 20. चेंडू टाकायचे 13. इथे चांगला फटका. अगदी शत्रच्या चेंडूकडे बघत राहिलेत. चेंडू सीमा पार. यशराजच्या बॅट मधून हा दुसरा धमाका षटकार. चेंडू नक्की जुने चेंडूची फेकी करा. 1 ओव्हर आणि बिनबाद जिंदाबाद. 27 धावा. सँडीचं गेम प्लॅन चांगलं आहे. अगदी युवा खेळाडूंना त्यांनी मनमोकळेपणाने खेळण्याला मुभा दिलेली आहे. चांगली सुरुवात. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 मध्ये 27. आता उर्वरित 12 मध्ये 14. नक्कीच बघू शकता आपण होम फोटो लाईव्ह त्या माध्यमातून हे मॅचचं इक्वेशन दाखवलं जातोय. 12 चेंडू आणि 14 धावा. समीकरण सोपं झालंय. 10 विकेट हातामध्ये आहेत आणि गोलंदाजीसाठी आलाय संघाचा संघनायक जतीन मडवी. जतीन मडवीवर आता जबाबदारी मोठी आहे. जतीन मडवी काहीसा नाराज होता कारण की जे मोठे 3 षटकार आलेत त्याच्यावर जतीन मडवीनी नाराजी व्यक्त केली होती. आता 12 मध्ये 14. सामना कठीण झालाय. नक्कीच MI लाईफस्टाईल या संघासाठी कारण की संदीप आणि यशराज चांगली फलंदाजी करतायत. 12 चेंडू 14 धावा. बघूया जतीन. हा चेंडू देखील चाबूक शॉट. चेंडू काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. जतीनला टोकलाय. पहिला षटकार. काय फलंदाजी केलेली आहे. 7 चेंडू मध्ये 33 धावा बनवल्यात. सँडीनं आज अक्षरशः KPL मध्ये फलंदाजी अगदी तुफानी केलेली आहे. 11 चेंडू आणि 8 धावा. कदाचित याच ओव्हर मध्ये हा सामना फिनिश होतोय की काय बघूया. 11 चेंडू 8 धावा. MI साठी ही गोष्ट कुठेतरी खराब असेल. शॉर्ट पिच चेंडू. खराब चेंडू होता जतीनचा. 8 चेंडू मध्ये 37. फक्त 4 धावा. फक्त षटकार आहे. क्या बात आहे. म्हणजे जतीन मडवीनी 2 मध्ये 2 12 खर्च केलेत. 12 मध्ये 14 पाहिजे होत्या. 2 मध्ये 12 दिल्यात. आता 10 मध्ये 2. कदाचित या चेंडूवर सामना फिनिश होईल. नक्कीच जर 9 चेंडू मध्ये जर 41 धावा झाल्या तर KPL मध्ये सर्वात चांगली चेसिंग रोशनी लॉयन संघाच्या नावावर राहील. बघूया 41 धावांचं लक्ष अवघ्या 9 मध्ये पूर्ण होईल की अजून काही चेंडू लागतील. आणि इथे फुलटॉस षटकार आणि सामना फिनिश. 9 चेंडू मध्ये सामना फिनिश केलाय. रोशनी लॉयन किंग सलग 2 सामने 2 विजय तर MI 3 सामने 3 पराभव. कठीण आहे. आव्हान कठीण आहे. KPL 2024 साठी MIचं आव्हान नक्कीच क्वालिफाय साठी त्यांना खूप साऱ्या अडचणी निर्माण होऊ शकतील. चला पुढील दोन्ही संघ लगेच आपण मैदानामध्ये उतरून सामना सुरू करायचा आहे. भूमी डेव्हलपर नक्कीच बघा. संदीप पाटील या सामन्याचे सामनावीर आहेत तर दुसरा सामनावीर आहे यशराज पाटील. आपण एक उत्कृष्ट आणि त्यानंतर सेकंड असे 2 सामनावीर एकाच संघामधून देतोय. या KPL ची
ही खासियत आहे. नक्की चला, आमचे दोन्ही पंचांचा देखील वेळ वाचलेला आहे, आमचा समालोचकांचा देखील वेळ वाचवलेला आहे. 9 चेंडूमध्ये तब्बल 45 धावा ठोकलेल्या आहेत. चला चला सँडी भाऊ आणि यशराज या आपण सामने ट्रॉफी काढायचे. यश कोल्ड्रिंक